2024-25 या पीक वर्षात देशाचं अन्नधान्य उत्पादन 7.7% वाढून विक्रमी 357.73 दशलक्ष टनांवर पोहोचलं। फळं आणि भाज्यांचं उत्पादनही 4% वाढून 369.5 मेट्रिक टन इतकं झालं। पण या उत्पादन वाढीचं दुसरं वास्तव सुद्धा आहे। खाद्यतेल आणि कडधान्यांच्या मोठ्या प्रमाणातील आयातीमुळे बाजारात दर घसरले। प्रमुख शेतमालाचे दर अजूनही हमीभावापेक्षा कमीच आहेत। म्हणजेच उत्पादन आहे पण भाव मात्र मिळत नाही आहे आणि इथंच शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे। याचं ठळक उदाहरण म्हणजे टोमॅटो, कांदा आणि बटाटा। 2024 मध्ये या पिकांना चांगला दर मिळाल्यानं शेतकऱ्यांनी या पिकांचं उत्पादन देशभरात वाढवलं। मात्र 2025 मध्ये देशभरातील बाजारात जादा आवक झाली आणि दर कोसळले। क्रिस्टल इंटेलिजन्सनुसार देशात चालू रब्बी हंगामात कांद्याचे दर 38%, बटाट्याचे दर 34% आणि टोमॅटोचे दर 24% घसरले आहेत। सरकार हमीभावावर खरेदी करत असलं तरी सोयाबीनसारख्या खरीप तेलबियांचे बाजारभाव बेंचमार्क दराइतके सुद्धा नाही आहेत, त्यापेक्षाही खालीच आहेत। त्यात खरेदीत 1760 भानगडी असल्यानं हमीभाव फक्त कागदावर राहतील अशी परिस्थिती आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात 2025 मध्येही फारशी काही वाढ झालेली नाही आहे, म्हणजे जैसे थीच परिस्थिती आहे। पुढे पाहिलं तर कृषी क्षेत्राच्या वाढीबाबतचे अंदाजही मर्यादित आहेत। 2025-26च्या पहिल्या 2 तिमाहीत कृषी आणि संलग्न क्षेत्राचा वाढीचा दर अनुक्रमे 3.7 आणि 3.5% राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे संपूर्ण आर्थिक वर्षात कृषी विकास दर 4%पेक्षा कमी राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे। शेतीच्या एकूण मूल्यवर्धनात पिकांचा वाटा सुमारे 55% असला तरी पशुधन क्षेत्राचा वाटा 30% पोहोचलेला आहे। दूध, मांस आणि अंड्यांचा वाढता वापर पाहता पशुधन क्षेत्र वेगाने वाढतंय असंच दिसतंय। त्यामुळे या आघाड्यांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात धोरणात्मक तटबंदी भक्कम करण्याची सरकारला गरज आहे। केंद्र सरकार डिजिटल शेती आणि वित्त पुरवठ्यावरती भर देत आहे, त्यातून शेतकऱ्यांची स्थिती सुधारेल असा केंद्राचा मानस आहे। त्यामुळे केंद्र सरकारनं 16 राज्यांमध्ये आतापर्यंत 74 दशलक्षाहून अधिक शेतकरी ओळख प्रमाणपत्र जारी केली आहेत। ॲग्रिस्टॅग अंतर्गत पीक नोंदणी, भूसंदर्भित नकाशे आणि शेतकरी डेटाबेस तयार करायला सुरुवात केली आहे। दुसरीकडे कर्ज पुरवठ्याच्या बाबतीत मोठी वाढ अपेक्षित आहे।